प्रत्येकाला मैत्री आणि मित्रांसाठी काहीही करण्यास तत्पर असणारा एकतरी मित्र असतो। अकोल्यामध्ये याच मैत्रीचं असं एक रूप पाहायला मिळालं। सच्च्या मैत्रीचा संदेश देणाऱ्या अकोल्यातील आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्याला मित्राला जगवण्यासाठी अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला। बघूया। अंथरुणाला खिळलेल्या अकोल्यातील यश उमाळेचा एकाच वेळी जगण्याशी आणि परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून यश मेंदूच्या आजाराने त्रस्त आहे। मात्र हालाकीच्या परिस्थितीमुळे खर्च झेपत नसल्याने कुटुंबियांनी त्याच्यावर उपचार करणं थांबवलंय। एवढी परिस्थिती माझी खराब होती त्या दिवशी की माझ्या मुलाला मी 4000 रुपये माझ्या जवळ नव्हते, ॲडमिट केलं तर मला इतकी परिस्थिती होती माझी की मी काय करू हे मला काही समजत नव्हतं। या बायांनी चंदा केला आणि माझ्याजवळ आणून दिलं तरच मी माझ्या मुलाचा उपचार चालू करू शकली। यशची ही अवस्था त्याच्या 10वीतील मित्रमैत्रिणींना कळली आणि ते अस्वस्थ झाले। यातूनच मदत फेरीचा विचार समोर आला आणि अंमलात आणण्यासाठी विद्यार्थीही पुढे सरसावले। यशसाठी त्याचे मित्र शहरातील गल्लीबोळात हेल्प बॉक्स घेऊन मदत गोळा करतायत। आम्ही जेव्हा त्याला भेटायला गेलो हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्याची आई खूप रडत होती आमच्यासमोर आणि म्हणत होती की आमच्याकडे फी भरण्यासाठी पण पैसे नाही। म्हणून मग आम्ही तिथंच निर्णय घेतला की आपण प्रभात फेरी काढायची आणि त्याला आपल्याकडून होईल तितकी मदत करायची। आपल्या विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाला त्यांच्या आदर्श शाळेनेही प्रोत्साहन दिलंय। शाळेतील प्रत्येक शिक्षक आणि कर्मचाऱ्यानं आपलं आर्थिक योगदान दिलंय। शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी की आमच्या परीने जेवढी काही विद्यार्थ्याला मदत होईल आणि बाहेरून जेवढी काही विद्यार्थ्याला मदत होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि त्या विद्यार्थ्याचा त्याचा प्राण त्याचे जीव वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न आम्ही करणार आहोत। खरं तर यशच्या उपचारासाठी लाखोंची मदत हवी आहे। मात्र विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील प्रयत्नांमुळे ही दरी काहीशी नक्कीच कमी होईल। या मित्रांबरोबरच आपल्या सगळ्यांच्या मदतीचा हात मिळाल्यास लवकरच यश खेळताना आणि बागडताना दिसेल। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला।